पाहिजे। आणि जर नगराध्यक्ष एक युवा व्यक्ती आला, युवा पद्धतीने जर त्यांनी विचार केला, तर मूर्तिजापूरमध्ये जेही विकास अजून राहिलेला आहे, पिंपळेवर तुम्ही सांगितलं की आमच्या देवाभाऊनी मूर्तिजापूरला सगळं काही दिलेलं आहे। आणि जर तुम्ही युवा कार्यकर्त्याला जर पदावर बसवला तर मूर्तिजापूरला मागे पाण्याची काम पडणार नाही। कारण जर शहराचा विकास, गावाचा विकास करायचा असेल तर ग्रामपंचायत पासून, जिल्हा परिषद पासून, नगर परिषद पासून आमदार जर तुमचे आहे, आमचे मुख्यमंत्री जर भारतीय जनता पार्टीचे आहे, देशाचे प्रधानमंत्री आपले आहे, तर खालचे सगळे एनओसी जर तुम्हाला रोड करायचे आहे, तुम्हाला सभागृह करायचे आहे, तुम्हाला विहार करायचे आहे, तुम्हाला मंदिर करायचं आहे, तर तुम्हाला खालचे नगर परिषदचे एनओसी लागण, तेव्हा आमचे दादा तुम्हाला ते निधी उपलब्ध करून देऊ शकतो आणि आपल्या मूर्तिजापूरच्या प्रत्येक क्षेत्राचा, प्रत्येक वाडाचा विकास होऊ शकते। त्याच्याशिवाय शक्य नाही। एखादा विरोधक जर येऊन बसले, पहिलवान आहे ना कोणी, चव्हाण साहेब, तुम्ही बरेचसे पहिलवांना डच्चू दिला या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मैदानामध्ये चित्त कसं करायचं तुम्हाला चांगल्या पद्धतीने येत आहे। आणि इकडे जे पहिलवान उभे आहे त्याला चित्त करण्यासाठी आमचे चव्हाण साहेब आले। चव्हाण साहेबांसाठी जोरदार टाळ्यावर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे। काही लोक भावनात येतात। पिंपळगाव तुम्हाला माहित नाही, मी अमरावतीमध्ये प्रचार करत असताना बरेचसे कार्यक्रमामध्ये गेले तर बरेचसे मूर्तिजापूरचे लोक मला भेटले। त्यांना मी परिस्थिती विचारली की साबणेची परिस्थिती काय आहे, यंग आहे। त्यांनी म्हटलं की खूप यंग आहे, त्याला काही गणणार नाही। म्हणजे दादा, मी पहिल्यांदा यंग म्हणूनच मानवती, यंगेस्ट मेंबर ऑफ पार्लमेंट बनून, खासदार म्हणून त्या पार्लमेंटमध्ये गेली होती। पोटातून कोणी शिकून येणार नाही, आई वडिलांना पोट द्या लागेल, तेव्हाच तो यंग व्यक्ती चालायला सुरुवात करत आणि इमानदारीने काम करत। जे ऑलरेडी त्या नगर परिषदमध्ये आहे, नगर पंचायतमध्ये काम करत आहे, ते तर सगळे रट्टशट्टे झाले, जे ऑलरेडी पहलवान आहे त्यांना कशाला साथ देतात? गरीब कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहा। गरीब मुलगा आहे, कार्यकर्ता म्हणून पहिले तर कोणताही पक्ष यंग लोकांना एन्करेज करत नाही आणि भारतीय जनता पार्टी जर यंग लोकांच्या पाठीशी राहत आहे तर आमच्या लोकांसारखे कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन ऊर्जा येते की आम्ही आमच्या पार्टीसाठी एक निष्ठाने काम केलं पाहिजे, कारण पार्टी त्यांच्या मागे उभे राहते। आमचे पिंपळे भाऊंनी चांगलं काम केलंय, पण त्यांचे साथीदार जर तुम्हाला लागत असेल तर तुम्हाला साबळे या मुलाला, युवकाला तुम्हाला निवडून द्यावंच लागल। बाकी सगळी गोष्टी बाजूने ठेवा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं, बरेचसे लोक संविधान नाटके घेऊन हातात फिरत होते लोकसभामध्ये। माझा पराभव फक्त त्याच कारणाने त्या अमरावती शहरामध्ये झाला, फक्त 10,000 12,000 माझा पराभव झाला। तेव्हा जर यांनी नौटंकी संविधानाला घेऊन केली नसती तर आमच्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लोकसभाचे सीटा आमचे महाराष्ट्रामधून, आमची महाराष्ट्राची जनताने दिली असती। हे म्हणतात की संविधानावर प्रेम करणारे आहे। अरे संविधान काय असतं आणि संविधानावर प्रेम काय असते? आमच्या देशाचे प्रधानमंत्रीजींना विचारा, जेव्हा नवीन पार्लमेंट झालं तर डोक्यावर संविधान घेऊन ते पार्लमेंटमध्ये जाणारे पहिले आमचे प्रधानमंत्री होते या देशाचे। बोलते हैं ना, जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा और तूने दिया हुआ संविधान भी इस देश में रहेगा, उसे कोई भी मिटा नहीं सकता। आज युनस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जागा देऊन आमचे देवेंद्र फडणवीसजींनी सगळ्यात मोठं काम केलं। पहिले लंडन मध्ये होता, आज युनस मध्ये आहे। तर मला वाटते की हे लोक फक्त अंगार लावणारे लोक आहेत। जेवढे दुसऱ्या पक्षाचे लोक आहेत, तुम्ही म्हटलं की काँग्रेस मुक्त मूर्तिजापूर केली, विधानसभामध्ये दादा अमरावती जिल्ह्यामध्ये काँग्रेस मुक्त अमरावती जिल्हा आम्ही केला आणि नगर परिषदेमध्ये सुद्धा, नगर पंचायतमध्ये सुद्धा आपण त्याच कामावर आहे। कारण ते म्हणतात की आम्ही जाती भेद करतो, तुम्ही जाती या देशामध्ये पेरली म्हणून हे सगळे गोष्टी बाहेर आले। पाकिस्तानचे लोक फोटो, ते धर्माचे ध्वज जे आमचे
बसलेले आहेत. मी आपल्याला एवढंच सांगाल कि जितने भी सादे सरल बन के नीचे बैठे उम्मीदवार कि कई लोग सिर्फ कुर्सी के लिए काम करते हैं, कई लोग अपने विचारों के लिए काम करते हैं. हम उनमें से हैं जो अपने देश से और अपनी माटी से प्रेम करते हैं. इसके लिए आप लोगों ने भी काम करना चाहिए. हरीश भाऊ, आपण म्हटलं की मला 4 वर्षानंतर यंग लोकांचे हाती जेव्हा लिमिटेशन पूर्ण राज्यामध्ये देशामध्ये होईल तर पुढच्या भविष्य हा युवकांच्या हाती गेला पाहिजे. या शब्दाला बोलण्याकरिता खूप मोठं जिगरे लागते की माझं डिलिमिटेशन क्षेत्र झालं तर एक आता युवकांनी पुढे येऊन ती जागा घेतली पाहिजे. एवढं सोपं नाहीये हो. 1-1.5 फूट घर कोणाला अतिक्रमण केला तर लोक येऊन ते घर तोडायला जातात. पूर्ण मतदारसंघ लिमिटेशन हटला आणि त्याच्यानंतर एक युवक पुढे आला पाहिजे. एकदा जोरदार दादासाठी त्यांच्या मनापासून अभिनंदन करा. या मतदारसंघामध्ये चॉईस आहे. या मतदारसंघामध्ये आणि अमरावती जिल्ह्यामध्ये आपल्याला मी फोन केलं होतं की काँग्रेस मुक्त जिल्हा हा आमचं अमरावती होईल आणि शेजारीच लागून जे मूर्तिजापूर आहे तिथे सुद्धा. पण बरेचसे लोक येत्या ज्यांना जे ऐकण्यासाठी आले त्यांना मी एवढीच हात जोडून विनंती करेन की जेव्हा देशाचे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयीजींचं काळ आठवा. एक सीटसाठी ते त्यावेळीच प्रधानमंत्री होऊ शकले नव्हते आणि आता आपल्याकडे सगळी सरकार आहे. त्या सरकारकडे सगळं विसरून तिन्ही काय चालवायचं काय? अरे एकदा जोरात सांगा. मूर्तिजापूर में जोडी ताकद आहे. ते प्रत्येक गल्लीमध्ये पोहोचली पाहिजे. बिना फाईटनी पैलवानात तिथेच मैदानात. एकदा जोरदार सांगा काय चाललं पाहिजे. काय चाललं पाहिजे. आणि जॉन साहेबांना आपल्या वतीने आपण शब्द दिला पाहिजे. जरी उमेदवार नवीन असला युवक असला तरी त्याच्या पाठीशी मूर्तिजापूरचे या सगळे लोक एकूण एक मतदान काढणार आहे. तिची जबाबदारी नेते फक्त येईल मंचावर बसून आमच्यासारखे तुम्हाला भाषण देईल चालले जाईल. पण गल्लीमध्ये बसणारा बूथ प्रमुख पासून दुपारी 1 वाजेपर्यंत सगळं मतदान आपल्या पक्षाचं झालं पाहिजे. त्याकरिता तिची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. कारण आम्ही तुम्हाला फक्त सांगू शकतो पण जे मतांवर लक्ष देतात त्या लक्ष देऊन या उमेदवाराला आपण निवडून आणलं पाहिजे. कोकिला काकू, तुम्ही आता हे एवढे मोठे आहेत मी आशीर्वाद म्हणू शकत नाही. फक्त तुम्ही त्यांची साथ जसं त्यांनी म्हटलं त्यांचे परिवारातल्या व्यक्तीचं पोलीस पाटलाचं आम्ही राजीनामा घेतलं आणि त्याच्यानंतर आता त्यांना तिकीट दिली आम्ही. मी एवढीच विनंती करेन जे आपल्या पक्षाचे एवढा शब्दाला मान देतात त्यांच्या पाठीशी आपण उभे राहिलो पाहिजे. कार्यकर्त्यांना काम करणं एवढं सोपं नसते. ते फक्त समजून आपण आपले कोकिला काकूचे मागे आपण सगळ्यांनी सपोर्ट त्या एवढीच मी विनंती करते. आमची अमरावतीची मुलगी पूनम सुद्धा इथे उभी आहे. सगळे नगरसेवक जेवढेही काम करतात आहे त्यांना सुद्धा माझी मनापासून खूप खूप शुभेच्छा आहे. तुम्ही सगळे निवडून या. एकही राहिला नाही पाहिजे आणि काँग्रेस मुक्त मूर्तिजापूर आणि जो पैलवान आहे ज्या पक्षातून ते उभे आहेत चव्हाण साहेब त्या पक्षाची माझं जास्त प्रेम आहे. त्या पक्षावर मला खूप जास्त प्रेम आहे. कारण 14 दिवस त्या पक्षाच्या प्रमुखामुळे 14 दिवस देशद्रोह हनुमान चालीसा वाचलीमुळे मला त्यांनी जेलात टाकलं होतं. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करीन असे विचारांसोबत उभे राहा की जे विचार तुमचे घरापासून सुरुवात होते. असे लोक नाही की हनुमान चालीसा वाचली म्हणून 14 दिवस त्यांना जेलामध्ये आम्हाला टाकलं होतं. त्यांना ते उत्तर द्यायच्या आत कोणाच्या मांडीला मांडी लावून ते बसलेले आहे. त्यांना विचारा आणि मग तुम्ही
त्यांना देण्याच्या पहिले 100 वेळा विचार करा की आमचे आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब कोणते विचाराचे होते, कशा जगले आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपले विचार सोडले नाही. खुर्ची गेली तर गेली, पण आपले विचार कोणासाठी बाहेर ठेवले नाही. त्यांनी स्पष्ट म्हटलं, माझी दुकानदारी बंद करायची वारी आली तर मी दुकानदारी बंद करा, पण मी माझे विचार सोडणार नाही. आता कोणाच्या बाजूनी आपल्याला उभा राहायचं आहे, फक्त तेवढाच विचार करा. पट्टे तुम्हाला भेटतील, घरकुल तुम्हाला भेटतील, समाज भवन तुम्हाला भेटतील, मंदिराचे विकास करून तुम्हाला भेटतील, शहरामध्ये व्यापाऱ्यांसाठी संकुल तुम्हाला भेटतील. सगळी गोष्टी भेटत तेव्हा जेव्हा हर्षल आणि कोकिला काकू तिथे साईन करून एनओसी आमचे आमदार साहेबांच्या हाती देईल. फक्त एवढाच विनंती करायला तुमच्यापर्यंत, मुलगी म्हणा, सून म्हणा, काही म्हणा, परिवारची सदस्य म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करते की आपल्या मातीला जागा, बाकी काहीच नको. भारत माता की. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.